नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत। चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे साखळी सामने संपले असून तर आता फायनलसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे। पहिल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहे। कांगारूंनी आपल्या 3 सामन्यापैकी एक विजय मिळवला। त्यांचे 2 सामने पावसामुळे वाया गेले होते, तर दुसरीकडे भारताने आपल्या 3ही सामन्यात विजय मिळवला होता। चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास पाहायचा झाल्यास या दोघांमध्ये आजपर्यंत 4 सामने झाले आहेत। त्यापैकी 2 सामने टीम इंडियाने तर एक सामना कांगारूंनी जिंकला। दरम्यान एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता। तर आता 4 मार्चला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनल होत आहे। रोहित शर्मा या सामन्यासाठी संघात कोणत्या खेळाडूंना खेळवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे। कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने संघात एक बदल केला होता। हर्षित राणाऐवजी वरुण चक्रवर्तीला संधी दिली होती, पण त्याने या सामन्यात 5 विकेट घेतल्याने कर्णधार रोहित शर्माची गोची झाली आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा 4 फिरकीपटू आणि एक वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला होता। तोच फॉर्म्युला कर्णधार या सामन्यात देखील ठेवण्याची शक्यता आहे। तर अशी असेल भारताची सेमीफायनल साठीची प्लेइंग 11। रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी। मित्रांनो, तुमच्या मते कसा असेल भारतीय संघ? तसेच 2023च्या विश्वचषक फायनल पराभवाचा बदला भारतीय संघ घेईल का? ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा।